नमस्कार मित्रांनो, आपल्या दिव्यांग बांधवांसाठी आज मी सर्वात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी दिव्यांग बांधव असतील तर आज हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र शासन एक विशेष नियमानुसार आता दिव्यांग बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तहसील आणि पंचायत समितीचा मुख्य परिसरात 200 चौरस फूट जागा सवलतीच्या दरात दिली जात आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही जागा कोणाला मिळते, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण जाणून घेऊया या योजनेचे कायदे आणि नियम काय असणार आहे। तर दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 आणि 25 जुलै 2007च्या शासन निर्णयानुसार म्हणजेच GR नुसार दिव्यांगांना सवलतीच्या दरात शासकीय जमीन देणे बंधनकारक आहे। 5% आरक्षण एकूण उपलब्ध शासकीय जमिनीपैकी 5% जमीन दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे। आता तहसील कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये रोज शेकडो लोकांची वर्दळ असते, जसे की सातबारा काढणे असेल, दाखले काढणे असेल, तक्रारी देणे असतील। अशा ठिकाणी व्यवसाय केल्यास ग्राहक मिळणे सोपे जाते आणि भाड्याचा मोठा खर्च सुद्धा वाचतो। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आरक्षण मिळणार आहे। आता कोणते व्यवसाय तुम्ही करू शकता ह्याविषयी आपण जाणून घेऊया। तर म्हणजे झेरॉक्स, टायपिंग, टेलिफोन बूथ असेल, मोबाईल रिचार्ज, स्टेशनरी दुकान असेल, पिठाची गिरणी यासारखे व्यवसाय तुम्ही त्या जागेवर सुरू करू शकतात। म्हणजेच 200 चौरस फूट जागेत कोणते व्यवसाय करता येतात याबाबत शासनाने काही उदाहरणे सांगितलेली आहे। जसे की आता तुम्हाला कम्प्युटर टायपिंग आणि DTP काम हे अत्यंत उपयुक्त आहे। तहसील परिसरामध्ये येणाऱ्या लोकांना अर्ज टायपिंग करायचे असतात, अर्जाचे प्रिंट काढायचे असतात, हे काम दिव्यांग बांधव करू शकतात। तर टेलिफोन बूथ असतील किंवा मोबाईल रिचार्ज सेंटर हे छोटेसे पण नियमित उत्पन्न देणारे काम आहे। झेरॉक्स सेंटर, स्टेशनरी दुकान शासकीय कार्यालय परिसरामध्ये सर्वात जास्त चालणारे व्यवसाय आहे, कारण कागदपत्रांची छायाप्रत म्हणजे झेरॉक्स ही रोज लागते। छोटी पिठाची गिरणी किंवा इतर गृहउद्योगही या जागेत सुरू करता येतात। या व्यतिरिक्त रसवंती म्हणजेच ऊसाचा रस, चहाचे दुकान, इतर छोटे खाद्यपदार्थ व्यवसायासाठी शक्य आहेत। थोडक्यात दैनंदिन गरजांसाठी जोडलेले शासकीय कार्यालयात येणाऱ्या लोकांना उपयुक्त असलेले व्यवसाय या जागेत उत्तम चालतात। दिव्यांग बांधवांनी आपल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार कोणता व्यवसाय करायचा हे ठरवावे। त्यानंतर आपण जाणून घेऊया की यासाठी कुठली कागदपत्रे किंवा पात्रताची निकष काय असणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया। तर व्यक्तीकडे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे। म्हणजे UDID कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। व्यक्तीकडे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड असणे अनिवार्य आहे। लक्षात ठेवा, 40% कमी असणाऱ्यांना लाभ मिळणार नाही। नंतर आहे अंध आणि गंभीर दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा विशेष प्राधान्य दिले जाणार आहे। आता अंध आणि गंभीर दिव्यांग व्यक्तींना यामध्ये काय होणार आहे तर विशेष प्राधान्य दिले जाणार आहे। अर्जदार हा संबंधित तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा रहिवासी असायला हवा। कागदपत्रांची यादी काय असणार आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया। तर दिव्यांगत्व प्रमाणपत्र, ओळखपत्र आवश्यक आहे, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो। व्यवसायाचा आराखडा आता काय असणार आहे याविषयी जाणून घेऊया। तर तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, किती गुंतवणूक असेल, किती उत्पन्न अपेक्षित आहे याचा एक छोटासा आराखडा, जागेचा नकाशा किंवा महसूल विभागाची जागा उपलब्धतेचा अहवाल याविषयी आता तुम्हाला ही सगळी कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट सगळी तुमच्याकडे असणे अत्यावश्यक आहे। आता अर्ज कसा करायचा आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तर A4 साईजच्या कागदावर तुम्हाला हाताने लिहून किंवा टायपिंग करून तयार करता येऊ शकतो। अर्जात तुम्हाला काय करायचं आहे तर नाव, पत्ता, दिव्यांगत्वाचा प्रकार, टक्केवारी, हवे असलेल्या जागेचे ठिकाण आणि व्यवसायाचा प्रकार स्पष्ट लिहायचा आहे। आता हा अर्ज तहसील कार्यालयात, जिल्ह्याचे समाज कल्याण विभाग किंवा दिव्यांग कल्याण विभागात सादर करायचा आहे। अर्ज मिळाल्यानंतर संबंधित अधिकारी त्या जागेची काय करणार आहे प्रत्यक्ष पाहणी करतात आणि ती जागा शासकीय आहे का, उपलब्ध आहे का आणि व्यवसायासाठी योग्य आहे का या सगळ्याची ते तपासणी करतात। सर्व निकष आणि पातळीत पूर्ण झाल्यानंतर संबंधित दिव्यांग व्यक्तीला ती जागा अलॉट म्हणजेच मंजूर केली जाते। आता अलॉटमेंट झाल्यानंतर बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात शासकीय शुल्क भरून जागा वापरण्यास मिळते।
आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर या योजनेसाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आलेले आहेत, ती आपण जाणून घेऊया. तर जागा विकता येत नाही. सर्वप्रथम म्हणजे जागा विकता येत नाही. मिळालेली जागा कुणालाही विकता येत नाही. भाड्याने देता येत नाही. ही जागा दुसऱ्यांना आपण भाड्याने देऊ शकत नाही किंवा लीजवर देणे नियमाविरुद्ध आहे. स्वतःचा वापर म्हणजेच जो व्यवसाय अर्जात नमूद केला आहे त्याच व्यवसायासाठी आणि स्वतःसाठीच ही जागा वापरणे बंधनकारक आहे. अटीचे उल्लंघन केल्यास जागा परत घेतली जाऊ शकते. लक्षात घ्यायचं आहे, जर यापैकी तुम्ही एकाही अटीचं उल्लंघन केलेलं असेल, दिलेल्या अटीचं आणि नियमांचं उल्लंघन केलं असेल, तर जागा परत घेतली जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला हवी असल्यास ज्या व्यवसायासाठी हवी आहे ते सगळे नमूद करून आणि स्वतःच त्या जागेचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणारी ही एक अत्यंत उत्कृष्ट योजना आहे. अनेक दिव्यांग बांधवांना या योजनेची माहिती नसते, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व ग्रुपवर आणि गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी तुम्हाला जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाशी संपर्क साधू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.